विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी या विषयाला सुरुवात करणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो। मी प्राध्यापक संजय बिडवे, बिडवे ज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद या क्लासचा संचालक आहे आणि MPSC आणि विविध स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये जवळपास 25 वर्षापासून मी अध्यापनाचं काम करतो आहे। ठीक, सरांनी सांगितल्याप्रमाणे सरसुद्धा माझे विद्यार्थीच आहेत आणि PSI STI ASO मेन्सचा जो सिलेबस आहे तो आपण आता इथे कव्हर करणार आहे। तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे माझं मराठीचं एक पुस्तक पण आहे, बिडवे सरांचे मराठी व्याकरण म्हणून। आणि हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे बुक स्टॉल्स आहेत तिथे उपलब्ध आहे हार्ड कॉपीच्या स्वरूपात। आणि जर तुम्हाला ई बुक लागत असेल तर माय ॲम्बिशन या ॲपवर पुढच्या आठवड्यामध्ये ते उपलब्ध होणार आहे। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया मराठीला। आता तुम्ही PSI STI ASO मेन्सचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे आपण सिलेबस वगैरे घेत बसणार नाही। माहिती आहे तुम्हाला काय सिलेबस आहे आणि काय सिलेबस दिलेला आहे वगैरे वगैरे। तर आपण डायरेक्ट सुरुवात करणार आहे। मराठीचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे लेक्चर तुम्ही रोज बघणार ते बघितल्यानंतर त्यावर चिंतन करायचं, मनन करायचं आणि लगेच रिवाईज करायचं। एखादं लेक्चर ऐकल्यानंतर जर तुम्ही ते 15 दिवसांनी किंवा एखाद्या महिन्यानी पुन्हा ऐकायला किंवा वाचायला घेतलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच समस्या येऊ शकतात। म्हणून रेग्युलर अभ्यास हा मराठीचा आवश्यक आहे। मराठी ही आपली जरी मातृभाषा असली तरी तिला गृहीत धरता कामा नये, हे कृपया लक्षात ठेवा। आणि PSI ASO आणि STI यांचे रिझल्ट जर बघितले, मुख्य परीक्षेचे मार्क्स जर बघितले, तर ज्या विद्यार्थ्यांना लँग्वेजमध्ये आणि विशेषतः मराठीमध्ये चांगले मार्क्स असतात त्या विद्यार्थ्यांचा स्कोअर तुम्हाला जास्त झालेला आढळतो। ठीक आहे, कारण बाकी जे विषय आहेत GS सारखे त्यांना शेवटी मर्यादा पडतात। मराठीच्या बाबतीत तसं नाही आहे। मराठीच्या अभ्यासक्रमाची एक फ्रेम आहे, त्या फ्रेमच्या बाहेर जनरली आयोग जात नाही आणि मग त्या फ्रेममधल्या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचा एकही मार्क्स मिस होणार नाही, एकही मार्क्स जाणार नाही। ठीक, तर ही सर्व काळजी घ्यायची। मध्ये मध्ये आपण थोडं ज्या काही विद्यार्थ्यांच्या चुका होतात किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतच राहणार। मग आता आपण सुरुवात करूया। आपण बघणार आहे आता भाषा। भाषेची उत्पत्ती कशी झाली, आपल्या मराठी भाषेची निर्मिती कशी झाली। ठीक, भाषा म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय, लिपी म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। तर सर्वांना माहिती आहे की भाषा म्हणजे काय, तर विचार व्यक्त करण्याचे साधन। आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत, आपल्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत, आपल्याला जे विचार व्यक्त करायचे आहेत, हे विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम जे आहे ते माध्यम म्हणजे काय, भाषा। मग ही जी भाषा आहे या भाषेचे 2 प्रकार पडतात। एक नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा आणि नंबर 2 कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा। मग आता नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा म्हणजे काय, तर बघा, जेव्हा माणसाची उत्पत्ती पृथ्वीवर झाली तेव्हापासून काही आपल्याला त्या माणसाला भाषा बोलता येत नव्हती। ठीक, मग आता मूलतः जेव्हा माणूस हा विकसित झालेला नव्हता, प्राथमिक अवस्थेमध्ये होता, त्यावेळेला आपल्या मुखामधून फक्त वेगवेगळे आवाज यायचे। जसे आज वेगवेगळे पशु किंवा पक्षी हे फक्त विशिष्ट आवाजच काढू शकतात। आपल्यासारखे शब्दांना वेगवेगळं वळण ते देऊ शकत नाहीत, आपल्यासारखे वेगवेगळे शब्द उच्चारू शकत नाहीत। ठीक आहे, पण मानवांनी ही किमया साधलेली आहे। पण सुरुवातीला मात्र मानवाकडे ही कला नव्हती। मग सुरुवातीला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी
मानव काय करायचे किंवा व्यक्ती काय करत होती, तर आपल्या भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना वेगवेगळे हावभाव, वेगवेगळ्या हालचाली, डोळे मोठे करून बघणे, हातवारे करणे, ठीक, त्याला आपण नेत्रपल्लवी म्हणतो, हस्तपल्लवी म्हणतो, तर अशा सर्व गोष्टींचा उपयोग करून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. मग ती जी भाषा आहे ती भाषा म्हणजे नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. ठीक आहे. बरेचसे व्याकरणकार निसर्गातले जे काही विविध आवाज आहेत, वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज, वाहणाऱ्या हवेचा आवाज, पक्ष्यांचे आवाज, ठीक आहे, झाडांच्या पानांचा आवाज, ह्या सर्व आवाजांचा समावेशसुद्धा नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषेमध्येच करतात. ठीक आहे. हे जे निसर्गामधले वेगवेगळे आवाज आहेत, हे आवाज ऐकूनच मानवाच्या भाषेची निर्मिती झाली. त्या आवाजांची, निसर्गामधल्या वेगवेगळ्या आवाजांची मानवाने नक्कल केली, त्याप्रमाणे आपण आवाज काढायला लागलो. आणि मग हे करत असताना मानवाच्या असं लक्षात आलं की आपल्या जिभेचा आणि मुखातील वेगवेगळ्या अवयवांचा जर उपयोग केला तर वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी बाहेर पडतात. मग या ध्वनीला वेगळं वळण देऊन, ठीक, अशा प्रकारे मग भाषेची निर्मिती झाली. तर ही सर्व जी आहे ही नैसर्गिक भाषेमध्ये येते, हावभाव वगैरे, आणि नैसर्गिक भाषेचा पडताळा आपल्याला घेता येत नाही. मग आता कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणजे काय, तर जेव्हा आपण आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कल्पना ह्या मुखाद्वारे, शब्दाद्वारे व्यक्त करतो, मुखातून निघणाऱ्या शब्दाद्वारे, अक्षराद्वारे व्यक्त करतो किंवा बोलून व्यक्त करतो, तर ती जी भाषा आहे त्या भाषेला काय म्हणणार आपण, सांकेतिक भाषा, कृत्रिम भाषा. कारण आपण आपल्या मुखातील वेगवेगळ्या अवयवांचा, जीभ, दात, ओठ, कंठ, तालू या सर्वांचा उपयोग करून त्या मूलध्वनीला वेगळं वळण दिलं. ठीक आहे. आणि त्या मूलध्वनीचे संकेत बनवले, चिन्ह बनवले, खुणा बनवल्या, आणि मग त्यालाच आपण अक्षर म्हणतो. मग अक्षरापासून शब्द, शब्दापासून वाक्य वगैरे, ही जी सर्व भाषा आहे हे सर्व कशामध्ये येते, कृत्रिम भाषेमध्ये किंवा सांकेतिक भाषेमध्ये. कारण मूलध्वनीचे चिन्ह, खुणा, म्हणून त्याला काय म्हणायचं, सांकेतिक भाषा. ठीक. तर असे भाषेचे 2 प्रकार आहेत. त्यानंतर आता बघा, भाषेमध्ये बोलीभाषा पण असते. बोलीभाषा म्हणजे नेमकं काय, तर अशी भाषा की जी फक्त बोलण्यासाठी वापरली जाते. त्या भाषेला लिपी नसते. लिपी म्हणजे काय, आपण ते याच्यानंतर बघणारच आहे. तर लक्षात आलं असेल तुमच्या, भाषा हे विचार व्यक्त करण्याचं साधन आहे आणि भाषेचे हे 2 प्रकार आहेत किंवा अशा 2 प्रकारची भाषा असते. आता यानंतर भाषेमध्ये कशाचा समावेश होतो आणि भाषा कशापासून बनलेली असते, असे 2 महत्त्वाचे प्रश्न इथे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर भाषेमध्ये समावेश कशाचा होतो, तर 2 गोष्टींचा समावेश होतो, बोलणे आणि लिहिणे. बोलणे आणि लिहिणे, भाषण आणि लेखन, ह्या 2 गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, भाषेमध्ये होतो. ठीक. आणि भाषा कशापासून बनलेली असते, तर भाषा वाक्यापासून बनलेली असते. कशापासून बनलेली असते, वाक्यापासून. वाक्य कशापासून बनलेले असतात, तर शब्दापासून बनलेले असतात. शब्द कशापासून बनलेले असतात, तर अक्षरापासून बनलेले असतात. अक्षर कशापासून किंवा अक्षर काय आहे, तर हे आपल्या मूलध्वनीचे चिन्ह आहेत. अक्षर मूलध्वनीचे चिन्ह आहेत. अशा प्रकारे मुखावाटून निघणारे मूलध्वनीचे चिन्ह म्हणजे अक्षर. मग ठराविक अक्षर एकत्र आले की त्याच्यापासून शब्द. ठराविक म्हणजे असे अक्षर की त्याच्यापासून काहीतरी अर्थबोध होतो. मग असे अर्थबोध होणारे ठराविक शब्द एकत्र आले, विशिष्ट शब्दांचा समूह एकत्र आला की त्याला आपण वाक्य म्हणतो. आणि मग वाक्यापासून भाषा बनलेली असते. ठीक. तर हे 2 प्रश्न लक्षात ठेवायचे. आयोगाने विचारलेले आहेत की भाषेमध्ये कशाचा समावेश होतो, तर भाषेमध्ये लिहिणे आणि बोलणे, लेखन आणि संभाषण या 2 गोष्टींचा समावेश होतो. आणि भाषा बनलेली असते वाक्यापासून, वाक्य शब्दापासून, शब्द अक्षरापासून, मूलध्वनीचे चिन्हापासून अक्षर बनलेले असतात. हे आपण पुढे डिटेल बघणारच आहे की शब्द काय, वाक्य काय, अक्षर काय वगैरे वगैरे. ठीक आहे. आता बघा, यानंतर आपल्याला बघावं लागेल
व्याकरण कशाला म्हणायचं? व्याकरण म्हणजे काय? तर बघा, कुठली भाषा घेतली तर ही भाषा प्रवाही असते. भाषेमध्ये अनेक बदल होत असतात. परिवर्तन हा भाषेचा मूलभूत गुणधर्म आहे. जी भाषा पूर्वी होती तशीच भाषा आज नाही आहे. म्हणजे मराठीचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ज्ञानेश्वरकालीन मराठी, त्याच्यानंतर शिवकालीन मराठी, त्याच्यानंतर पेशवेकालीन मराठी, त्याच्यानंतर इंग्रजांच्या काळातील मराठी आणि आज 20व्या-21व्या शतकातील मराठी, याच्यामुळे तुम्हाला बरंच अंतर दिसते, बराच फरक, बराच बदल होत गेलेला दिसतो. तर भाषा ही नेहमी प्रवाही असते आणि हा जो प्रवाह आहे भाषेचा, या प्रवाहाला कुठेतरी बांध घालावा म्हणून, किंवा त्याला बांध घालणं आवश्यक आहे. कारण त्याला जर बांध घातला नाही तुम्ही तर ती सुसाट कुठे पण जाणार. आणि म्हणून असे बांध घालण्याचं काम ज्या नियमांनी केलेलं आहे त्या नियमांनाच आपण काय म्हणणार? व्याकरण. आणि मग त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या शब्दात तुम्हाला व्याख्या करता येतात की व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, ठीक आहे, किंवा आपल्या भाषेचा व्यवहार हा सुरळीतपणे चालावा यासाठी जे नियम बनवण्यात आलेले आहेत त्या नियमांनाच आपण काय म्हणतो? व्याकरण म्हणतो. भाषेचा व्यवहार सुरळीतपणे चालावा यासाठी बनवण्यात आलेले नियम म्हणजेच काय? व्याकरण. किंवा तुम्हाला माहिती असेल महर्षी पतंजली जे आहेत त्यांनी व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? शब्दानुशासन. शब्द आणि अनुशासन अशा दोन शब्दापासून हा शब्द तयार होतो. शब्दानुशासन, शब्दाचे अनुशासन. अनुशासन म्हणजे नियम, ठीक आहे. मग शब्दांचे नियम म्हणजेच काय? व्याकरण. शब्दाचे नियम म्हणजेच काय? व्याकरण. आणि मोके दामले जे आहेत व्याकरणकार, त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. श्रीपाद भागवत जे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाषेचा व्यवहार सुरळीतपणे चालावा यासाठी जे नियम बनवण्यात आलेले आहेत त्यांना काय म्हटलं जातं? आपण व्याकरण म्हणतो, किंवा त्याला व्याकरण म्हटलं जातं, ठीक आहे. मग आपल्याला मराठी भाषेचं व्याकरण बघायचं आहे, बरोबर आहे. आता मराठी भाषेमध्ये खूप बदल झालेले आहेत. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरकालीन ते आत्तापर्यंत जे आजपर्यंतची मराठी, याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये नवीन शब्दांची भर पडलेली आहे, ठीक आहे. वेगवेगळ्या भाषेसोबत त्यांचा संबंध आलेला आहे वगैरे वगैरे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, मग आपल्याला नेमकं कोणत्या भाषेचं व्याकरण शिकायचं आहे? तर आपल्याला प्रमाणित मराठी भाषा जी आहे, प्रमाणित मराठी भाषेचं व्याकरण आपल्याला शिकायचं आहे. कारण मराठीची उत्पत्ती कशी झाली हे पण आपण आता पुढे थोडक्यात बघणार आहे. मग त्याच्यामध्ये प्राकृत आहे, संस्कृतपासून उत्पत्ती झाली, त्याच्यानंतर आजची मराठी आहे. मग आपल्या मराठीच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत किंवा त्याचे भाषा आहेत, वेगवेगळ्या मराठीच्या उपभाषा आहेत, जसं अहिराणी आहे, कोकणी आहे, वराडी आहे, ठीक. तर अशा भरपूर त्याचे भाषेचे प्रकारसुद्धा आपल्याला सांगता येतील. किंवा आपण असं सुद्धा व्यवहारामध्ये बोलताना म्हणतो की दर 12 कोसावर भाषा बदलते, बरोबर. आणि म्हणून मग या मराठीचे सुद्धा वेगवेगळे शब्द आहेत, वेगवेगळे बोलण्याच्या त्यांच्या लबकी आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर प्रमाणित मराठी व्याकरण आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे नेमक्या कोणत्या मराठीचं व्याकरण आपल्याला शिकायचं आहे? तर प्रमाणित मराठी. मग आता हे प्रमाणित मराठी म्हणजे नेमकं काय? तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मराठी बोलल्या जात असली, म्हणजे पुण्याचा व्यक्ती आपल्या भाषेच्या उच्चारावरून किंवा तो जेव्हा बोलतो त्यावरून आपण ओळखू शकतो की हा व्यक्ती नेमका कुठला आहे, कोणत्या जिल्ह्यातला आहे, कोणत्या विभागातला आहे वगैरे वगैरे. कारण बोलण्यामध्ये उच्चारामध्ये थोडासा फरक असतो. मग आता प्रमाणित मराठी म्हणजे कोणती मराठी? तर जी मराठी महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते, वर्तमानपत्रामध्ये जी मराठी भाषा असते, शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक व्यवहार जे आहेत हे सर्व ज्या मराठी भाषेमध्ये चालतात, जी सर्वसामान्य आहे, सर्वांना समजू शकते, अशी मराठी भाषा म्हणजे प्रमाणित मराठी भाषा. मग त्या मराठी भाषेबद्दल आपण बोलणार आहे, त्या मराठी भाषेचं व्याकरण आपण बघणार आहे, ठीक आहे. तर व्याकरण लक्षात आलं असेल, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. आता यानंतर आपल्याला बघायचा आहे नेक्स्ट पॉईंट, तो म्हणजे लिपी.
लिप या संस्कृत शब्दापासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे. संस्कृत ही मराठीची जननीच आहे, आपण पुढे बघणार आहे. लिप हा एक संस्कृत शब्द आहे आणि त्याच्यापासून लिपी हा शब्द तयार झाला. आणि लिप या शब्दाचा अर्थ लिंपणे, सारवणे, माखणे अशा प्रकारे होतो. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतील त्यांना या सर्व गोष्टी माहिती असतात, सारवणे, लिंपणे, माखणे वगैरे वगैरे. ठीक आहे. तर याचा अर्थ शब्दशः अर्थ लिंपणे, सारवणे, माखणे असा होतो लिपी या शब्दाचा. आणि या लिपवरूनच लिपी हा शब्द तयार झालेला आहे. बघा, आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या मुखावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत हे मूलध्वनी हवेमध्ये नष्ट होतात. ते नष्ट होऊ नये म्हणून मानवाने काय केलं आहे, आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनीच्या खुणा बनवल्या, चिन्ह बनवले, संकेत बनवले. आणि ह्या खुणा, हे संकेत, हे चिन्ह रंगाच्या साहाय्याने लिहिले म्हणजेच लिपले. रंगाच्या साहाय्याने लिहिले म्हणजेच काय, लिपले. आणि मग त्यालाच आपण काय म्हणतो, लिपी. म्हणजे मूलध्वनीचे संकेत, मूलध्वनीच्या खुणा जेव्हा आपण रंगाच्या साहाय्याने लिहितो त्यालाच आपण काय म्हणणार, लिपी म्हणणार. किंवा आपल्या मूलध्वनीच्या संकेत जे आहेत, ज्या खुणा आहेत त्या खुणा म्हणजेच काय, लिपी. ठीक. तर तोंडावाटे निघणारे मूलध्वनी नष्ट होऊ नये म्हणून मानवाने त्याच्या खुणा बनवल्या, चिन्ह बनवले आणि ते रंगाच्या साहाय्याने लिहिले, त्यालाच आपण लिपी म्हणतो. आता बघा, या लिपीमध्ये सुद्धा आदर्श लिपी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. आदर्श लिपी कशाला म्हणायचं. प्रत्येक भाषेची लिपी ही आदर्श लिपी असेलच असं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक भाषेला लिपी असतेच असंही जरुरी नाही. ठीक. एक वेळ कुठल्या तरी परीक्षेत असा प्रश्न आला होता, प्रत्येक भाषेला लिपी असतेच हे विधान कसे आहे, सत्य आहे, असत्य आहे, अर्धचूक आहे, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा तुम्हाला येऊ शकतो. तर मला सांगा की प्रत्येक भाषेला लिपी असते हे विधान कसं आहे मग, तर असत्य आहे. कारण अशा कितीतरी भाषा आहेत की त्या फक्त बोली भाषा आहेत, त्या भाषांना स्वतःची लिपी नाही. म्हणजे त्यांचे जे मूलध्वनी आहेत त्या मूलध्वनीच्या खुणा, चिन्ह त्यांनी बनवलेलेच नाहीत आणि त्यामुळे त्या भाषांची लिपी विकसित झालेली नाही. अशा कितीतरी भाषा आहेत. ठीक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर भाषा आहेत. बंजारा भाषा जी आहे, बंजारा लोक जी भाषा बोलतात, तर या बंजारा भाषेची लिपी आहे का स्वतःची, नाही. मग आपली संस्कृती, ठीक आहे, आपलं साहित्य, आपल्या प्रथा, परंपरा ह्या सर्व गोष्टी जतन करण्यासाठी हे बंजारा लोक अलीकडे देवनागरी लिपीचा उपयोग करून त्यांचं साहित्य जतन करून ठेवत आहेत. पण त्या बंजारा भाषेची स्वतःची लिपी नाही. म्हणजे आता बघा, याडिये बंजारा भाषेमधला शब्द आहे किंवा वाक्य आहे. याडिये म्हणजे आई ग. मग आता याडिये हे जे लिहिलं आहे आपण, ही लिपी देवनागरी लिपी वापरलेली आहे, ही काही बंजारा लिपी नाही आहे. ठीक. मग अशा प्रकारच्या लिपीचा ते वापर करतात देवनागरी. आणि आपलं संस्कृती, साहित्य, त्यांची जी साहित्य आहे, त्यांचे वेगवेगळे गाणे आहेत वगैरे वगैरे, ते सर्व जतन करण्याचा प्रयत्न करतात. मग असे कितीतरी उदाहरण देता येतील. हे आपल्या नेहमीचं उदाहरण आहे. अशा महाराष्ट्रात आपण राहतो त्या गावामध्ये सुद्धा काही लोकांच्या भाषा आहेत की त्या फक्त बोली भाषा आहेत, त्यांचं कुठलीही लिपी नाही, कुठलंही साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. आणि म्हणून प्रत्येक भाषेला लिपी असतेच हे विधान चूक आहे. अशा कितीतरी लिप्या आहेत की ज्यांना लिपी नाही. आणि म्हणून ज्या आदिम किंवा रिमोट एरियामध्ये राहणारे जे आदिवासी वगैरे आहेत, त्यांची विशिष्ट संस्कृती होती, त्यांची विशिष्ट भाषा होती, परंतु त्या आदिवासी जमाती नष्ट झाल्या आणि त्यांच्यासोबत त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांचं साहित्य हे सुद्धा सर्व नष्ट झालं. कारण त्यांची लिखित स्वरूपात काहीच नव्हतं, त्यांच्या भाषेला लिपीच नव्हती. ठीक. मग आता आदर्श लिपी म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. कशाला म्हणणार आपण आदर्श लिपी. बघा, ज्या लिपीमध्ये आपल्या मुखावाटे निघणारा प्रत्येक मूलध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने दर्शवण्याची सोय असते. म्हणजे आपल्या मुखातून तो मूलध्वनी बाहेर पडला की त्याचं स्वतंत्र चिन्ह तयार केलेलं आहे, तर स्वतंत्र चिन्हाने दर्शवण्याची सोय त्या लिपीमध्ये आहे. तसेच एका ध्वनीला एकापेक्षा जास्त उच्चार नसतात. ज्या लिपीमध्ये एका ध्वनीला एकापेक्षा जास्त उच्चार नसतात आणि ज्या ध्वनीचा तुम्ही उच्चार करणार
त्या ध्वनीचा तो उच्चार लिहिण्याची सोय त्या लिपीमध्ये असते, अशा लिपीला काय म्हणणार? आदर्श लिपी म्हणणार. ठीक आहे. मग आता आपली मराठीची लिपी जी आहे देवनागरी, ही आदर्श लिपी आहे की नाही आहे? तर आपली मराठीची लिपी जी आहे ही आदर्श अशीच लिपी आहे. ठीक आहे. असं जरी असलं तरी आपल्या मराठीच्या बोलण्यामध्ये, मराठी बोलण्यामध्ये एवढे व्हेरिएशन्स आहेत. ठीक आहे. प्रत्येक, आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला या मराठी भाषेच्या वेगळं टोनिंग, वेगळे अर्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा विविधता तुम्हाला आढळते. ठीक आहे. आणि मग ते व्याकरणामध्ये बांधून ठेवणे हे शक्यच नाही. तरी पण बहुतेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या व्याकरणाने स्पष्ट केलेल्या आहेत. असं जरी असलं तरी मराठी लिपी जी आहे देवनागरी आपली, हिच्या काही त्रुटी आहेत. ठीक आहे. काही ड्रॉबॅक्स जे आहेत ते असे की आपल्या मराठीमध्ये बघा, मी एक शब्द लिहिला जग, विश्व या अर्थाने, आणि जग जिवंत रहा. जग असं जेव्हा मी लिहितो तेव्हा, जग असं जेव्हा मी उच्चारतो तेव्हा विश्व हा अर्थ घेतो, आणि जग असं जेव्हा उच्चार मी करतो तेव्हा जिवंत रहा असा त्याचा अर्थ घेतो. इथे जग हे शब्द लिहिताना कुठलाही फरक केलेला नाही किंवा आपल्याला स्पेलिंगमध्ये कुठलाही बदल झालेला दिसत नाही. जग आणि जग. ठीक आहे. म्हणजे एकाचा उच्चार ज आहे आणि एकाचा ज आहे, पण हे उच्चार वेगळे आहेत, त्याच्यापासून तयार होणाऱ्या शब्दांचे अर्थसुद्धा वेगळे आहेत, परंतु वेगळं ज लिहिण्याची सोय मराठी लिपीमध्ये नाही. असंच जपच्या बाबतीत, जप, जप म्हणजे काळजी घे, जप काळजी घे, आणि जप नामस्मरण कर. जप आणि जप दोन वेगवेगळे उच्चार आहेत. जप आणि जप दोन वेगवेगळे उच्चार आहेत, परंतु उच्चारानुसार वेगळा ज लिहिण्याची सोय मराठीमध्ये नाही. मग हे मराठी लिपीची त्रुटी आहे. ह्या मराठी लिपीमधल्या अशा काही मायन्यूट त्रुटी आहेत. त्याच्यानंतर मी जर असा एक शब्द लिहिला नाव, मग आता यातल्या एका जचा उच्चार तालव्य असतो, एकाचा दंत तालव्य असतो. ठीक आहे. हे आपण पुढे बघणारच आहे, पण उच्चार वेगळे आहेत, लिहिताना मात्र स्पेलिंग चेंज होत नाही. स्पेलिंग तसंच आहे. संदर्भानुसार आपल्याला त्याचा उच्चार करावा लागतो. जग की जग. ठीक आहे. जप की जप. मग नाव हा शब्द जर मी लिहिला तर याचा अर्थ काय घेणार तुम्ही? दोन अर्थ घेता येतात आपल्याला. नाव म्हणजे पाण्यामधली नाव किंवा ज्याला आपण बोट म्हणतो, आणि नाव म्हणजे नेम, नाम ज्याला म्हणतो आपण, ते पण नावच आहे. बरोबर आहे. मग आता इथे तर उच्चारही वेगळे नाही आहेत. मग इथे तुम्हाला या शब्दाचा अर्थ घेण्यासाठी संदर्भच बघावा लागतो की आपण कशाच्या संदर्भात वाचतो आहे, बोलतो आहे, त्यानुसार त्याचा काय करावा लागतो? अर्थ घ्यावा लागतो. मग अशा काही त्रुटी मराठी लिपीमध्ये आहेत, परंतु ह्या त्रुटी मराठीचा इतिहास बघता, मराठीचं साहित्य बघता, ह्या त्रुटी अगदी नगण्य आहेत, निग्लिजिबल आहेत, आणि म्हणून मराठीची लिपी जी आहे ती आदर्श अशीच लिपी आहे. म्हणून तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की मराठीची लिपी आदर्श लिपी आहे का, तर आदर्श अशीच मराठीची लिपी आहे. आपल्या मराठीचा बाकीचा सर्व जर इतिहास बघितला, साहित्य बघितलं, तर ह्या ज्या चुका आहेत ह्या चुका एकदम मायन्यूट आहेत, आणि कुठल्याही भाषेमध्ये प्रत्येक गोष्टीप्रमाणे, ठीक आहे, अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बद्ध करता येणं शक्य नाही, बांधता येणं शक्य नाही. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, आपण बघितलं की लिपी जी आहे मराठीची देवनागरी लिपी आहे. मग आता हे देवनागरी नाव कसं पडलं, यासाठी आपल्याला मराठीचा इतिहास बघावा लागेल की मराठीची उत्पत्ती कशी झाली, मराठी भाषेची निर्मिती कशी झाली. ठीक आहे. ते आपण आधी बघणार, आणि मग नंतर देवनागरी लिपी म्हणजे काय, नेमकं तिचं नाव कसं पडलं, ती कशी लिहितात, तिचे काय वैशिष्ट्य आहेत ते पण आपण बघणार आहे. बघा, आर्य भारतामध्ये आले. आता हे आर्य भारतामधलेच होते असा एक विचार प्रवाह आहे, काही विचारवंतांचं असं म्हणणं आहे, आणि काहींचं असं म्हणणं आहे की आर्य वायव्येकडून भारतात आले. हा भारताचा नकाशा आहे, हे वायव्य, अफगाणिस्तान, पाकिस्तान,
त्या भागाकडून हे आर्य भारतामध्ये आले. ठीक आहे, असं काही व्याकरणकारांचं, असं काही विचारवंतांचं म्हणणं आहे. मग आता हे त्या वादामध्ये आपल्याला जायचं नाही की आर्य भारतात आले की ते भारतातीलच आहेत, या वादात आपण जाणार नाही. पण आर्य लोकांची जी भाषा आहे ती मात्र संस्कृत होती. आर्य संस्कृत भाषा बोलत होते आणि हे आर्य जे आहेत, हे आर्य आपल्या मूळचे जे भारतीय लोक होते, मूळच्या भारतीय लोकांपेक्षा सुसंस्कृत होते, सुविद्य होते, विद्याविभूषित होते, पराक्रमी होते. त्यांना वेगवेगळ्या विद्या, वेगवेगळ्या कला अवगत होत्या. ठीक आहे, वेगवेगळ्या युद्धकलेमध्ये सुद्धा ते निपुण होते. आपल्या जे मूळ भारतीय व्यक्ती आहेत त्यांच्यापेक्षा ते फारच काय म्हणता येईल तुम्हाला, आधुनिक होते, फॉरवर्ड होते. आणि म्हणून आपले जे मूळचे भारतीय लोक आहेत, हे मूळचे भारतीय लोक या आर्य लोकांना देव मानायचे किंवा देव म्हणायचे. कारण आपल्या लोकांपेक्षा ते त्यांच्याकडे असणारं ज्ञान, त्यांच्याकडे असणारी विद्या, त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या कला, त्यांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, या सर्व गोष्टी आपल्या मूळच्या भारतीय लोकांपेक्षा खूपच उच्च दर्जाच्या होत्या आणि म्हणून आपले लोक त्यांना देव म्हणायचे. मग हे जे आर्य भारतात आले, तुम्हाला माहिती आहे आर्यवर्तातल्या वगैरे वगैरे असं आपल्या पुराणामध्ये त्याचा संदर्भ आहे. तर हे आर्य लोक यांचा व्यवसाय पशुपालन हा होता मुळात. आणि मग पशुधन मिळवण्यासाठी ह्या आर्यांच्या टोळ्या संपूर्ण जगभर फिरताना त्या भारतामध्ये आल्या आणि आपल्या भारतवर्षामध्ये जे काही पूर्वीचा भारताचा नकाशा आहे आपला, त्या पूर्ण भारतवर्षावर, भारतीय उपखंडावर त्यांचं साम्राज्य निर्माण झालं. मुळातच तुम्हाला हे पण माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो की आपल्या भारताचं नाव जे आहे, हे भारत जे नाव पडलेलं आहे, हे कशावरून पडलेलं आहे, तर भरत नावाची एक आर्याची टोळी होती, अतिशय पराक्रमी टोळी. आणि त्या भरत नावाच्या टोळीचं आपल्या संपूर्ण भारतीय उपखंडावर साम्राज्य होतं. संपूर्ण भारतीय उपखंड त्यांनी ताब्यात घेतला होता आणि त्या भरत नावाच्या आर्याच्या टोळीवरूनच आपल्या देशाचं नाव हे भारत पडलेलं आहे. ठीक, मग आता हे जे आर्य आहेत हे संपूर्ण भारतभर त्यांच्या वस्त्या होत्या. नदीच्या काठी सुपीक जमीन बघून त्यांनी वस्त्या केल्या. मग त्यांच्या ज्या वस्त्या होत्या त्या वस्त्यांना नगर म्हटलं जायचं आणि आपले लोक त्यांना देव समजायचे. मग देव लोक नगरात राहणारे आणि त्यांची लिपी, म्हणून ही जी लिपी आहे तिला काय नाव पडलं, देवनागरी. कारण त्यांची भाषा संस्कृत होती. संस्कृतपासून मराठीची उत्पत्ती झाली. मग संस्कृतपासून उत्पत्ती झाली म्हणजे देव लोकांच्या भाषेपासून, नगरात राहणाऱ्या लोकांच्या भाषेपासून, आणि म्हणून त्या लिपीला काय नाव दिलं असावं, देवनागरी. ठीक, हा तर्क आहे, अंदाज आहे, याचे काही पुरावे तुम्हाला सापडत नाही. पण बहुतेक व्याकरणकारांनी याला असं मान्य केलेलं आहे की देव आणि नगरात राहणारे म्हणून देवनागरी लिपी असं त्याला नाव पडलेलं आहे. काही व्याकरणकार असं म्हणतात की गुजरातमध्ये नाग वंशाचं जे साम्राज्य होतं, ठीक आहे, त्या नागवंशाच्या साम्राज्यातील यांना देव म्हटलं जायचं आणि मग त्याच्यामध्ये त्यांची जी लिपी होती त्यावरून त्याला देवनागरी लिपी असं नाव पडलं. ठीक आहे, हे जरी वेगळे प्रवाह असले तरी देव आणि नगरात राहणारे हे सर्व मान्य असं म्हणणं आहे आणि मग तेच आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता ही जी संस्कृत होती आर्य लोकांची, हे आर्य भारतात आल्यानंतर ते संस्कृत बोलायचे. आपले मूळचे भारतीय लोक जे आहेत, या मूळच्या भारतीय लोकांना संस्कृत बोलता येत नव्हती आणि आपल्या मूळच्या भारतीय लोकांना मधल्या पिरियडमध्ये संस्कृत बोलायला बंदीसुद्धा होती. बहुजन समाजामध्ये संस्कृत बोलता येत नव्हती. मग जे राजे वगैरे वगैरे ते जे लोक आहेत तेच संस्कृत बोलायचे. बहुजन समाजामध्ये संस्कृत बोलल्या जात नव्हती. मग आपले लोक काय करायचे, ही संस्कृत चोरून लपून बोलायचे. मग त्यांच्या बोलण्यामध्ये या संस्कृतचे जे उच्चार आहेत ते उच्चार वेगळेच यायचे, त्यांना ते उच्चार करता येत नव्हते आणि म्हणून मग त्या लोकांची, आपल्या भारतीय लोकांची एक वेगळीच भाषा निर्माण झाली आणि मग त्या भाषेला म्हणतात प्राकृत. त्या भाषेला काय म्हणतात, प्राकृत. संस्कृतचा अपभ्रंश होऊन मधल्या कालावधीत जी भाषा तयार झाली ती भाषा म्हणजे कोणती भाषा, प्राकृत भाषा.
ठीक आहे. आणि मग या प्राकृतपासून मराठीची उत्पत्ती झाली. या प्राकृतपासून मराठीची उत्पत्ती झाली. मग मराठीची उत्पत्ती झाल्यानंतर सुद्धा या मराठीमध्ये अनेक प्रवाह आले. जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्ञानेश्वरापासून ज्ञानेश्वरकालीन ते आजपर्यंत, ठीक आहे, याच्यामध्ये अनेक बदल होत गेले. तर मराठीची उत्पत्ती अशा प्रकारे झाली संस्कृतपासून. म्हणजे मराठीची उत्पत्ती संस्कृतपासून झाली, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. मग मध्ये प्राकृत होती की नव्हती याबद्दल मात्र बऱ्याच विचारवंतांचे वाद आहेत. ठीक आहे. काहींचं म्हणणं आहे की संस्कृतपासून डायरेक्ट मराठीची उत्पत्ती झाली, काहींचं म्हणणं आहे की संस्कृतपासून प्राकृत आणि प्राकृतपासून मराठीची उत्पत्ती झाली. संस्कृत भारतातील लोकांना बोलता येत नव्हतं. मग हे मधले काळामध्ये या संस्कृतचा अपभ्रंश झाला आणि तो अपभ्रंश होऊन त्यापासून आपल्या भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांची निर्मिती झाली. जसं हिंदी आहे, गुजराती आहे. ठीक आहे. मग संस्कृत ही मराठीची जननी आहे हे मात्र निश्चित आहे. आणि मग देवलोकांची भाषा, नगरात राहणाऱ्यांची भाषा, आणि म्हणून ती जी लिपी आहे आपली मराठीची तिला काय नाव दिलेलं आहे? देवनागरी लिपी दिलेलं आहे. ठीक. मग आता आणखी तुम्ही ऐकलं असेल की मोडी लिपी हा एक प्रकार होता. मोडी लिपी. मग आता ही मोडी लिपी काय आहे? तर प्राचीन काळामध्ये एक सरळ रेषा ओढली जायची आणि एकदा इथून पेनाने लिहायला सुरुवात केली की तो पेन न उचलता ही ओळ संपेपर्यंत सरळ लिहिलं जायचं. आणि लिहिताना हे जी आपली अक्षरं आहेत या अक्षरांना मुरळ घालून, त्यांना अक्षरांना मोडून, ठीक आहे, अशा प्रकारे ती लिहिली जायची. आणि त्या लिपीलाच काय म्हणतात? मोडी लिपी. या मोडी लिपीला धाव लिपी असं पण म्हणतात, कारण पेनच उचलायचा नाही आणि ते लिहायचे पूर्ण ओळ संपेपर्यंत. म्हणजे तिथे स्पीड जास्त असायचा, लिहिण्याचा वेग जास्त असायचा. ठीक. आणि मग तिला धावलिपी असं सुद्धा म्हणतात. 1957 पर्यंत आपल्या शाळांमध्ये ही मोडी लिपी शिकवली जात होती. 57 नंतर मात्र मोडी लिपी शिकवणं बंद झालं. प्राचीन साहित्य जे आहे त्या बखारी वगैरे वगैरे किंवा शिवकालीन तुम्हाला जर काही लिखित साहित्य तुम्ही जर बघितलं असेल, ठीक आहे, संग्रहालयात वगैरे, तर तुम्हाला ती जी लिहिलेली लिपी आहे ती आपल्याला वाचता येत नाही, कारण ती मोडी लिपी आहे. तर ही मोडी लिपी म्हणजे तुम्हाला आणखी एक सांगता येईल की इंग्लिशमधली जी कर्सिव ज्याला म्हणतो आपण, कर्सिव लिपी, तसाच प्रकार मराठीमधला, आणि तो म्हणजे मोडी लिपी किंवा त्याला धावलिपीसुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे मराठीची लिपी ही देवनागरी लिपी आहे आणि मराठीची उत्पत्ती ही संस्कृतपासून झालेली आहे. आता बघा, आपण बघितलं की भाषा कशापासून बनलेली असते? वाक्यापासून. भाषा कशापासून बनलेली असते? वाक्यापासून. वाक्य कशापासून बनलेले असतात? शब्दांपासून. शब्द कशापासून बनलेले असतात? अक्षरांपासून. आणि अक्षर हे काय आहेत? मूलध्वनीच्या खुणा आहेत, चिन्ह आहेत, किंवा मूलध्वनीपासून बनलेले आहेत असे आपल्याला म्हणता येईल. मग मूलध्वनी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. किंवा आपण आता वर्ण बघणार आहे तर त्या वर्णामध्ये या मूलध्वनी म्हणजे काय तुम्हाला लक्षात येईलच. कारण आपण जेव्हा क लिहितो तर क हे अक्षर आहे. क हे काय? अक्षर आहे. ठीक आहे. हे क कसं बनलेलं आहे? तर क अधिक अ. मग हे अक्षर आहे आणि हे मूलध्वनी आहेत. हे काय? मूलध्वनी आहेत. क आणि अ यांना कला मूलध्वनी म्हणता येणार नाही. क हे अक्षर आहे. ठीक. मग मूलध्वनीच्या खुणा, मग त्याला आपण लिपी म्हणतो. ठीक आहे. हे सुद्धा आपण डिटेल बघणारच आहे. तर इथे आपण मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली आणि मराठीची लिपी, व्याकरण म्हणजे काय, लिपी म्हणजे काय, आदर्श लिपी म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी बघितल्या. एवढी मिनिमम माहिती तुम्हाला या प्रकरणावर असणं जरुरी आहे.